नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत फ्री लाईव्ह क्लासेस ऑन झूम फॉर 12th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. तर त्यामध्ये आम्ही इंटिग्रेशन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. तर इंटिग्रेशन चॅप्टरचं एक लेक्चर झालेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरसाठी आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज लागणार आहे, ते आपण बघत आहोत. तर त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द एक्सपान्शन फॉर्म्युला. तर व्हॉट डू मीन बाय एक्सपान्शन? सपोज जर आपल्याकडे कॉस ए मायनस बी आहे, तर त्याला आपण एक्सटेंड कसं करणार? हे सगळे फॉर्म्युले आपल्या 11th मध्ये ऑलरेडी झालेले आहे, पण पुन्हा आपण एकदा याचं रिव्हिजन करूया. ओके, सो कॉस ए मायनस बी. ओके, प्लीज पे अटेन्शन. बघा, कॉस ए मायनस बी काय होणार? इट इज कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. ओके, हे लक्षात ठेवायचं की जेव्हा कॉस येतोय, जसं की कॉस ए प्लस बी, तर तेव्हा ते पहिले कॉस कॉसच्या टर्म येत आहे. कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. इथे सुद्धा कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. तर लक्षात आपल्याला इथे एकच ठेवायचं आहे की जेव्हा इथे मायनस आहे तेव्हा इथे प्लस येत आहे, राईट? आणि जेव्हा इथे प्लस आहे तेव्हा इथे मायनस येतं. आता साइन ए मायनस बी आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला बघूया. तर साइन ए मायनस बी मध्ये काय आहे? साइन ए इंटू कॉस बी. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा साइनचा फॉर्म्युला आहे तेव्हा आपल्याला कशाच्या टर्म्स येत आहे? साइन ए आणि कॉस बी. म्हणजे साइन आणि कॉसची दोन्ही पण टर्म येत आहे. ओके ओके, आणि मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, ऑल अँगल्स शुड बी कव्हर. जसं की साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन मध्ये जसं साइन ए आला, कॉस ए पण आला, कॉस बी पण आला, साइन बी पण आला. ओके, बट ओनली कुठे येतंय त्यावर डिपेंड आहे. सगळ्या फॉर्म्युलामध्ये तेच होत आहे. ओके, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, लक्षात घ्या, इथे जेव्हा साइन ए मायनस बीचा आहे मायनस आहे तेव्हा मायनस आहे, आणि प्लस आहे तेव्हा प्लस आहे. ओके, बाकी सगळं सेम आहे. साइन ए प्लस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, तर हे आपलं एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. ऍक्च्युली सध्या आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना काय यूज होत आहे? आपल्याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज होतं. तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय आहे? जसं आपल्याला टेक्स्टबुक मधलाच एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी फाइंड द इंटिग्रेशन ऑफ साइन 5x इंटू कॉस 7x dx. ओके, एक्सक्यूज मी, सॉरी. ओके, तर हे प्रॉब्लेम, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायसाठी आपल्याला याचा यूज होतो. तर बघा, तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय आहे सगळ्यात पहिले आपण ते बघूया. तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला हे यापासूनच बनवलेले आहे, एक्सपान्शन फॉर्म्युलापासूनच बनवलेले आहे. तर बघा, आता मला 2 साइन ए इंटू कॉस बी पाहिजे. काय पाहिजे मला? 2 साइन ए इंटू कॉस बी. तर कुठून भेटणार मला 2 साइन ए इंटू कॉस बी? या दोन याचं ऍडिशन केलं, राईट ना? इथे साइन ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू कॉस बी. मी याचं ऍडिशन केलं तर आय विल गेट दिस वन. सो 2 times sin a into cos b is what? The addition of sin a plus b plus sin a minus b. ओके, आपण sin a minus b plus sin a plus b लिहिलं तरी चालते, बट स्टार्टिंगला आपण ऑलवेज पॉझिटिव्ह हे घेत आहे, म्हणजे दोन अँगलचं ऍडिशन होत आहे ते घेत आहे. ओके, सो 2 times sin a into cos b is sin a plus b plus sin a minus b. ओके, देन 2 times cos a into sin b, 2 times cos a into sin b. इथेच आहे, cos आणि साइनचं कॉम्बिनेशन आपल्याला फक्त साइनच्या फॉर्म्युलामध्ये भेटत आहे. ओके, राईट ना? कॉस आणि साइनचं कॉम्बिनेशन, कारण की इथे बाकी या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये कॉसचं कॉम्बिनेशन आहे, साइनचं कॉम्बिनेशन आहे. तर ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवावी लागते की जेव्हाही प्रॉब्लेम येतो, मला दिलेलं काय आहे? साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन. तर मी फॉर्म्युला कोणता, माझं जे आन्सर येणार आहे ते कशामध्ये राहणार आहे? ते साइनच्या कॉम्बिनेशन्स मध्ये राहणार आहे, राईट ना? तर नेक्स्ट आहे 2 cos a इंटू साइन बी. ओके, तर ते या दोघांचं काय पाहिजे? आता इथे मायनस आहे, तर काय करायला पाहिजे? यातनं हे सबट्रॅक्ट केलं की आय विल गेट दिस वन, राईट ना? म्हणजे काय होणार? दिस वन साइन ए प्लस बी मायनस ए केलं म्हणजे हे मायनस मायनस काय होऊन जाणार? प्लस होऊन जाणार. ओके, सो व्हॉट विल बी द आन्सर फॉर दॅट वन? इट इज साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी, राईट ना? साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. ओके, तर आता याच्याही नंतर असं असते की बघा, जसं आपण म्हणतो की इथे काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग आता फक्त हे दोन्ही फॉर्म्युले यूज करताना फरक कुठे पडणार आहे? इथे पण साइन ए इंटू कॉस बी आहे, कॉस ए इंटू साइन बी आहे. ओके, तर जर सपोज हे मोठा अँगलला आपण ए म्हणू शकतो, त्याच्यावरनं पण करू शकतो, किंवा जसं दिलं आहे ते केलं तरी चालतं. का बरं मी तुम्हाला हे सांगत आहे? कारण की बघा, 3 into 4 इज इक्वल टू काय होतं? 4 into 3. ओके, सो मल्टिप्लिकेशन इज अ कम्युटेटिव्ह वन. ओके, तर आता बघा, आपण फक्त याचं इंटिग्रेशन न बघता जरी मी याला सॉल्व्ह केलं, हे काय होईल आपण याचा आन्सर बघूया. साइन 5x इंटू कॉस 7x. तर मला इतकं समजलं की साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन आहे, तर मी काय यूज करणार? माझा आन्सर येणार आहे साइन ए प्लस बी
साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी किंवा प्लस किंवा मायनस मध्ये येणार आहे. तर मी आता याला या फॉर्म्युल्यानुसार यूज केला 2 साइन ए इंटू कॉस बी. ओके, सपोज जर मी याला 2 साइन ए इंटू जर कॉस बी म्हटलं असतं म्हणेल तर माझा ए अँगल काय होणार 5x होणार आणि बी काय होणार 7x होणार. ओके, तर याला 2 अरेंज करण्यासाठी काय करा मल्टिप्लाइड बाय 2 अँड डिवाइड बाय 2 आपण असं करू शकतो. ओके, तर सपोज इफ आय गो लाईक दिस तर हे काय होणार 1/2. आता 2 टाइम्स मी याला काय म्हटलं साइन ए इंटू कॉस बी म्हटलं तर माझा आन्सर काय येणार आहे साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. ओके, सो ऍट दॅट टाइम हे काय होणार ए प्लस बी माझा ए काय आहे 5x तर ते काय होणार साइन 5x प्लस 7x म्हणजे हे झालं 12x साइन 12x प्लस साइन ए मायनस बी म्हणजे काय झालं 5x मायनस 7x म्हणजे काय होणार मायनस 2x साइन ऑफ मायनस 2x. ओके, साइन ऑफ मायनस 2x. ओके, तर हे साइन ऑफ मायनस थिटा हा पण एक फॉर्म्युला आहे तो लिहून घ्या. साइन ऑफ मायनस थिटा इज व्हॉट इट इज मायनस साइन थिटा. ओके, व्हॉट इज साइन ऑफ मायनस थिटा इट इज मायनस साइन थिटा. ओके, तर हे साइन 12x तर ठीक आहे याच्या खाली येणार पण हे काय होणार मायनस साइन 2x. ओके, तर सपोज मला हे हटवायचं असतं म्हणजे सपोज इफ आय डोंट वॉन्ट दिस मायनस हिअर तर मी काय केलं असतं 2 टाइम्स साइन 5x इंटू कॉस 7x याला मी काय अरेंज करणार मी याला अरेंज करणार कॉस ऑफ 7x इंटू साइन 5x. ओके, म्हणजे तेव्हा मी 2 कॉस ए इंटू साइन बी हा फॉर्म्युला यूज करणार तिथे पण हाच फॉर्म्युला हेच येणार राईट ना. जसं साइन ए प्लस बी येणार साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी म्हणजे साइन ए प्लस बी ए इज व्हॉट 7x 5x झाला साइन 12x. ओके, आणि सबट्रॅक्ट मायनस ऑफ साइन ए मायनस बी ए काय आहे ए आहे 7x मायनस 5x मायनस साइन ऑफ 2x. ओके, ओके, सो यू कॅन अरेंज दॅट वन पण या फॉर्म्युल्यापासून हे बनले त्याच्यानुसार हे आहे फॉर्म्युले तर यू कॅन अरेंज इफ यू अदरवाइज यू कॅन जसं दिलंय त्याच्यानुसार पण स्ट्रेट जाऊ शकता. अदरवाइज तुम्ही मोस्टली जो मोठा अँगल आहे त्याला आपण ए म्हटलं तर जास्त सोयीस्कर होतं कारण की हे जे निगेटिव्ह साईन वगैरे येतं ते नंतर आपण अवॉइड करू शकतो. एखाद्या वेळेस आपलं लिहिता मायनस 2x नंतर ते मायनस लिहायचं राहून जाईल मग इंटिग्रेशन मध्ये त्या मायनसच्यानी आपल्याला राईट ना त्या मायनसच्यानी आपला आन्सर चुकू शकतो समोर जाऊन. म्हणून इट विल बी बेटर दॅट ए ला आपण जो ग्रेटर अँगल आहे त्याला आपण ए समजूया. ओके, अदरवाइज दोन्ही प्रकारे केलं तर तुम्हाला एकच आन्सर भेटणार. ओके, सो हे कशासाठी होतं हे होतं जेव्हा मला साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन भेटत आहे तेव्हा. ओके, जेव्हा मला साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन भेटत आहे साइन ए इंटू कॉस बी असेल तर साइन ए प्लस बी येतं ए प्लस बी साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी म्हणजे पहिल्यांदा साइन दिसला तुम्हाला की मध्ये प्लस लिहायचं आहे आणि नंतर पहिल्यांदा कॉस दिसला की मध्ये मायनस लिहायचं आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ते देताना पण ए ला मोठा स्टार्टिंगला जे लिहितं त्याला मोठा अँगल देतात नसेल तर यू कॅन अरेंज दॅट वन अँड यू कॅन यूज द फॉर्म्युला. ओके, सो यू अंडरस्टँड दिस वन. ओके, याचे प्रॉब्लेम आपण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये बघूया. अजून काही डाऊट असेल तेव्हा आपण सॉल्व्ह करूया तुमचे. ओके, एक मिनिट याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं होतं तर आपलं आन्सर काय आलं होतं ऍक्च्युली याचं त्यांनी इंटिग्रेशन करायला सांगितलं होतं तर आपलं आन्सर आलं होतं साइन 12x मायनस साइन 2x. ओके, आपलं आन्सर होतं आणि हे 1/2 जे आपण साईडला लिहिलं होतं ते होतं इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 12x मायनस साइन 2x साइन ऑफ 12x मायनस साइन ऑफ 2x. ओके, ऍक्च्युली हे आपलं इंटिग्रेशन हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, इतकं आपला हा प्रॉब्लेम मधला हे आपलं फाइंड आउट केलं होतं कशाच्या कॉम्बिनेशननी साइन 5x इंटू कॉस 7x. तर आता याला इंटिग्रेशन करताना आपल्याला इंटिग्रेशन माहिती आहे द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx. ओके, यू विल गेट मायनस कॉस ऑफ एक्स कारण की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की वेनेवर यू आर युझिंग आन्सरमध्ये जेव्हा सी येतोय आपल्याला तेव्हा आपल्याला इथे निगेटिव्ह साईन येतं. ओके, आणि डिफरेन्शिएट करताना जेव्हा सी ला डिफरेन्शिएट करतात तर आपल्याला आन्सरमध्ये निगेटिव्ह साईन येतं. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज व्हॉट मायनस कॉस एक्स. ओके, तर एक गोष्ट आपल्याला काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं जे इंटिग्रेशन मध्ये एफ ऑफ ए एक्स प्लस बी चं जर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ
एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन, एक मिनिट, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपलं एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे. देन द इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी काय होतं, त्याच्यामध्ये आपलं ए एक्स, इथे तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी येतं, बट इट शुड बी डिवायडेड बाय 1/a, म्हणजे जे एक्सला आहे, एक्सचं जे पॅरामीटर आहे ते आपलं डिवाइड होतं. तर आता ते सेम तेच आपल्याला यूज करायचं आहे. साइन 12x च्या वेळेस जे साइन एक्सचं इंटिग्रेशन आहे तेच येणार आहे, पण 12 नी काय होणार आहे ते डिवाइड होणार आहे. सो यू विल गेट इथे 1/2 राहणार, इथे इंटिग्रेशन ऑफ साइन 12x काय होणार, मायनस कॉस ऑफ 12x, ओके, अँड डिवायडेड बाय व्हॉट, 12. अगेन मायनस साइन 2x चं इंटिग्रेशन काय आहे, ते आहे मायनस कॉस ऑफ 2x डिवायडेड बाय 2, ओके, प्लस c. Okay, so this will be what, 1/2 minus cos of 12x by 12, okay, minus minus plus 1/2 cos of 2x plus c. Okay, so this will be the answer. Okay, तर हे फॉर्म्युले कुठे यूज होत आहे ते इंटिग्रेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं. दिस इज अ सॉल्व्ड क्वेश्चन. ओके, अनसॉल्व्ड मध्ये सुद्धा आपल्याला याचे प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून बघा. ओके, काही डाऊट असेल तर वी विल सॉल्व दॅट डाऊट ऑल्सो. ओके, so now we will move to the next formula. Then बघा, आता जर आपल्याला cos चं कॉम्बिनेशन कुठे भेटणार, ते दोनच कॉम्बिनेशन मध्ये भेटू शकतं. कशाचं, cos a प्लस बी, cos a मायनस बी, या कॉम्बिनेशन मध्ये. आता बघा, मला काय पाहिजे, 2 cos a इंटू cos b, हे इथे आहे 2 टाइम्स cos a इंटू cos b, म्हणजे या दोघांची ऍडिशन घेतली तर. ओके, सो cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी. ओके, cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी. आता फक्त इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, 2 टाइम्स sin a इंटू sin b. बघा, sin a इंटू sin b, sin a इंटू sin b. तर याचं काय करावं लागेल आपल्याला, इथे मायनस आहे म्हणजे फ्रॉम दिस वन आय नीड टू सबट्रॅक्ट दिस वन, राईट. म्हणजे यातनं मी हे सबट्रॅक्ट केलं तर काय होणार, हे मायनस मायनस प्लस होऊन जाणार. म्हणून तेव्हा काय येत आहे, cos a मायनस बी मायनस cos a प्लस बी. ओके, cos a मायनस बी मायनस cos a प्लस बी. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, स्टार्टिंगला जो आपला अँगल येणार आहे तो छोटा आहे, बिकॉज cos a मायनस बी सबट्रॅक्शन विल बी लेस दॅन द ऍडिशन. सो इथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की cos a मायनस बी मायनस cos a प्लस बी. याच्यावर पण जे प्रॉब्लेम आहे ना तेव्हा आपण डिस्कस करताना सांगेलच मी तुम्हाला. ओके, सो दीज आर द फॉर्म्युला फॉर द एक्सपान्शन अँड डिफॅक्टरायझेशन. दिस इज वाइडली यूज. हे फॉर्म्युला आपल्याला नेहमीच लागणार आहे. ओके, वेदर इट इज बी इन द डेफिनेट इंटिग्रल, इंडेफिनेट मध्ये तर आहेच, डेफिनेट मध्ये सुद्धा हे फॉर्म्युला आपल्याला खूप यूज होणार आहे. ओके, देन नेक्स्ट बघा, tan a प्लस बी. tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय, इट इज tan a प्लस tan b. ओके, tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. ओके, सो tan a प्लस बीचा हा फॉर्म्युला. पण आता हा tan a प्लस बीचा आहे, tan a मायनस बीचा काय असेल, tan a मायनस बीचा फॉर्म्युला आहे tan a मायनस tan b. ओके, डिवायडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b. ओके, जे मी निगेटिव्ह सांगितलं, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, tan a प्लस बीच्या वेळेस प्लसच्या वेळेस वरती प्लस खाली मायनस, मायनसच्या वेळेस वरती मायनस खाली प्लस. ओके, सो तुम्ही हे अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. ओके, आता तुम्हाला बघा, एच्या यावर हे जे मी दोन अँगल लिहिले, cos 3 sin 3, यावर आपल्याला प्रॉब्लेम्स येतात इंटिग्रेशन मध्ये. यावर आपल्याला प्रॉब्लेम येतात. सपोज आपल्याला जर त्यांनी इंटिग्रेशन विचारलं आहे, इंटिग्रेशन ऑफ cos 3a, तर cos 3a चं cos क्यूब a चं इंटिग्रेशन विचारलंय. cos क्यूब a म्हणा, cos क्यूब 3a, काही पण असलं तरी पण आपल्याला हे काढता येतं. हे कसं काढता येणार, आपल्याकडे फक्त आपल्याला आतापर्यंत इंटिग्रेशन ऑफ cos aच माहिती होतं. ओके, इंटिग्रेशन ऑफ cos aच माहिती होतं. तर आता cos क्यूब आलं तर आपण काय यूज करणार आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहे. cos 3a चा फॉर्म्युला काय, इट इज 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. ओके, cos 3a चा फॉर्म्युला काय आहे, 4 cos क्यूब a, काय आहे, 4 cos क्यूब a मायनस 3 cos a. ओके, अँड sin 3a चा काय, 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. ओके, बघा कोणतेही फॉर्म्युले जशीच्या तसे नाही आहे. ओके, साईनच्या कॉम्बिनेशन मध्ये साईन, कॉसच्या कॉम्बिनेशन मध्ये कॉसच आहे. ओके, फक्त इथे ट्विस्ट काय होतं, इथे 4 cos क्यूब a, म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा क्यूब आहे तेव्हा 4 नी मल्टिप्लाइड आहे. ओके, इथे पण जेव्हा क्यूब आहे तेव्हा 4 नी मल्टिप्लाइड आहे. ओके, पण याची शिफ्टिंग बघा, 4 cos क्यूब a मायनस 3 cos a, आणि इथे काय आहे, 3 sin a मायनस 4 sin क्यूब a, म्हणजे इथे जो क्यूब आहे त्याला निगेटिव्ह साइन आहे. ओके, सो प्लीज पे अटेन्शन टुवर्ड्स दिस, कारण की आपल्याला खूप सारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आज फुल डे हे स्क्रीनशॉट स्क्रीन सेव्हर म्हणून यूज करा, सो दॅट सो मेनी टाइम्स तुम्ही हे बघाल आणि तुमचे हे फॉर्म्युले लर्न होणार. ओके,
सो काही फॉर्म्युले आपल्याला खूप फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे, त्याच्याने थोडी थोडी ट्रिक वापरून आपल्या हिशोबाने आपल्याला ते लक्षात ठेवावे लागेल. ओके. सो आता यावरचा मी एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते. द प्रॉब्लेम इज इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स. ओके. इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स. ओके. ओके. तर काय विचारलं आपल्याला कॉस क्यूब एक्स. कॉस क्यूब एक्स म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला पाहिजे. यू नो दॅट कॉस 3x. कॉस 3x फॉर्म्युला काय आहे? इट इज 4 कॉस क्यूब एक्स. जो अँगल दिलाय तो आपण इथे मेन्शन करणार. मायनस 3 कॉस एक्स. 3 कॉस एक्स. तर मला पाहिजे काय? कॉस क्यूब एक्स पाहिजे. सो इथे मी अरेंज करते. कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स इज इक्वल टू, इथे डिवायडेड करते 1/4 नी. ओके. याला फक्त अरेंज करत आहे, राईट ना. 1/4 नी इथे अरेंज केलं. हे इज इक्वल टू काय झालं? कॉस क्यूब एक्स. कॉस क्यूब एक्स. ओके. सो आता याच्यामध्ये पुट करूया. सो हे काय यालाच इंटिग्रेट करायचं आपल्याला. सो इट इज 1/4 आउटसाइड लिहिलं. कसं लिहिणार मी? कॉस ऑफ 3, हे बघा 1/4 पूर्ण आउटसाइड लिहिलं. कॉस ऑफ 3x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 cos x dx. ओके. इझी आहे. हे काय होणार? 1/4 तर आउटसाइड आहे. इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x. कॉसचं इंटिग्रेशन काय ते साईन येतं, राईट ना. फक्त साईन, कारण की इथे एस आहे, त्याच्यासोबत निगेटिव्ह साईन नाही आहे आपल्याला. ओके. सो साईन 3x इज व्हॉट? साईन 3x होणार हे साईन 3x आणि डिवायडेड काय होणार? या 3 ने 1/3 ने प्लस 3 cos x इंटिग्रेशन काय? साईन x प्लस. ओके. तुम्ही हे 1/4 नी मल्टिप्लाय करून पण लिहू शकता, विच विल बी 1/12 साइन 3x प्लस 3/4 साइन x. ओके. सो दिस फॉर्म्युला इज डिपेंड ऑन दिस वन. आता अजून मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगत आहे. ओके. याचा स्क्रीनशॉट घ्या सो दॅट आय कॅन टेल यू द न्यू फॉर्म्युला. ओके. आता आपण नवीन फॉर्म्युले बघूया. आता जे फॉर्म्युले सांगत आहेत ते सुद्धा खूप खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला माहिती पण आहे. स्टिल वी विल रिवाइज दिस वन. ओके. बघा. sin 2x. What is the formula for sin 2x? Everybody knows it is 2 sin x into cos x. Okay. sin 2x चा फॉर्म्युला काय आहे? 2 sin x into cos x. ओके. इवन की सेम आहे ना. 2x आहे तर इथे अँगल काय होता? हाफ होता x. सपोज माझा sin 4x चा. sin 4x चा फॉर्म्युला काय होणार? तो होणार 2 टाइम्स sin 4x. अँगल इथे हाफ होणार आहे 2x into cos 2x. ओके. सो सपोज जर साइन एक्सचा असता तर तो काय होणार? अँगल हाफ म्हणजे x/2. 2 sin x/2 इंटू कॉस x/2. ओके. तर हा झाला आपला साइन 2x चा फॉर्म्युला. आता cos 2x चा फॉर्म्युला बघा, नीट बघा हा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. cos 2x चा फॉर्म्युला काय आहे? इट इज cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. काय आहे आपला फॉर्म्युला? cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर. आता याच्यामध्ये बघा हा फॉर्म्युला कसा कसा चेंज होतोय. ओके. म्हणून मी अगदी बेसिक पासून सांगितलं. आपल्याला cos 2x चे मी जितके फॉर्म्युले लिहिणार आहे तितके सगळे आपल्याला यूज होतात. ओके. cos 2x cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. आता आपल्याला बेसिक आयडेंटिटीज माहितच आहे. काय आहे बेसिक आयडेंटिटी आपली? साइन स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. ओके. साइन स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. तर आता मी या cos स्क्वेअर x ला असंच लिहिलं. cos स्क्वेअर x. साइन स्क्वेअर x ला काय लिहिणार मी? 1 मायनस cos स्क्वेअर x. ओके. 1 मायनस cos स्क्वेअर x. ओके. 1 मायनस cos स्क्वेअर x लिहिलं तर ते काय झालं? दिस इज cos स्क्वेअर x मायनस हे मायनस गेलं -1 मायनस मायनस प्लस दिस मायनस मायनस प्लस प्लस cos स्क्वेअर x. ओके. तर हे काय झालं? cos स्क्वेअर x हे झालं 2 cos स्क्वेअर x मायनस 1. ओके. तर हा फॉर्म्युला बघा इथे काय आहे? दिस इज cos 2x. हे बघा, हे काय करते मी? मायनस या साईडला नेते तर ते काय होणार? प्लस येणार त्याला 1 आणि हे तर आहेच 1 प्लस cos ऑफ 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x. ओके. तर हा बनणार, सपोज आय कॅन राईट दिस एज 1 प्लस cos 2x बाय 2 इज इक्वल टू cos स्क्वेअर x. ओके. तर मी ओके दिस हा फॉर्म्युला आपल्याला खूपदा यूज होतो. cos स्क्वेअर x इज व्हॉट? 1 प्लस cos 2x बाय 2. इवन की हे सगळेच आपल्याला यूज होतात. cos 2x च्या जागी 2 cos स्क्वेअर x मायनस 1. ओके. फक्त मी काय केलं? साइन स्क्वेअर x ला शिफ्ट केलं 1 मायनस cos स्क्वेअर x. तसंच मी असंही करू शकले असते की cos स्क्वेअर x ला काय लिहिणार? 1 मायनस साइन स्क्वेअर x. नाही ना. हे बघा मी इथं लिहित आहे. सपोज cos स्क्वेअर x ला मी काय लिहिलं? 1 मायनस साइन स्क्वेअर x आणि हे झालं मायनस साइन स्क्वेअर x. ओके. तर याचं काय होणार? दिस विल बी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x. राईट. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर.
इज इक्वल टू काय आहे, कॉस ऑफ 2x आहे. ओके, तर मी हे हा सपोज मी 2 sin स्क्वेअर एक्स या साईडनं घेतला, 2 sin स्क्वेअर एक्स, आणि हे काय झालं 1 ओके, मायनस त्या साईडने गेला 1 मायनस कॉस 2x. ओके, हा जर मी 2 इथला इथे लिहिला तर व्हॉट आय विल गेट, साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय झाला 1 मायनस कॉस 2x/2. ओके, आणि कॉस स्क्वेअर एक्सचं काय झालं 1 प्लस कॉस 2x/2. हे मी तुम्हाला इथे लिहून देते. ओके, सो दॅट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. 1 प्लस कॉस 2x/2 असलं की ते आहे कॉस स्क्वेअर एक्स, हे आपल्याला बरेचदा यूज होतं, आणि 1 मायनस कॉस 2x/2 इट इज साइन स्क्वेअर एक्स. ओके, इतकं लक्षात ठेवा. जेव्हा 1 प्लस कॉस 2x म्हणजे इथे प्लस आहे, 1 प्लस कॉस 2x/2 कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस आहे 1 मायनस कॉस 2x/2 इट इज साइन स्क्वेअर एक्स. हे आपल्याला बरेचदा यूज होणार आहे. ओके, तर तेच जे आपण जेव्हा लाईव्ह क्लास घेऊ तेव्हा आपण एक्सरसाइज 3.1 मधले जे इव्हॅल्युएट सेकंड प्रॉब्लेम आहे सेकंड मधले, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम फॉर्म्युला आपल्याला बरेचदा यूज होणार आहे. तर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. तो फॉर्म्युला वी हॅव स्टडीड अबाउट द फॉर्म्युला. आता फॉर्म्युल्याचे आपण अप्लिकेशन्सचे 2-3 प्रॉब्लेम्स बघूया. ओके, तो सो विल टेक सम प्रॉब्लेम सॉल्व घेऊया क्लासच्या वेळेस. आपण विल टेक द अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम इज बघा, फर्स्ट मीन्स सॉल्व मधलाच प्रॉब्लेम हा 16 नंबरचा आहे. 1 मायनस साइन एक्स, 1 मायनस साइन एक्स dx. ओके, तर इथे हा एक प्रॉब्लेम. आणि बघा इंटिग्रेशनमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूपच प्रॉब्लेम. हाच चॅप्टर आहे ज्यातनं खूप आपल्याला मार्क्सचा पण आहे, कव्हरेज पण जास्त आहे, पण आपल्याला ॲटलीस्ट आपण खूप प्रॉब्लेम सॉल्व नाही केले तरी पण आपल्याला समजलं पाहिजे की हे प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे. ओके, आता बघा इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस साइन एक्स dx. तर आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साइन एक्स आपण काहीही करू नाही शकत. सर हे असतं न्यूमरेटरमध्ये असतं तर इझिली आपण याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं असतं. तर आपल्याला हे डिनॉमिनेटर हटवायचं आहे, तर हे आपण कसं हटवणार. ओके, कसं हटवणार. सपोज आता 1 मायनस साइन एक्स, एक आपल्याकडे ऑप्शन आहे की याला आपण फॅक्टरायझेशन केलं. तर फॅक्टरायझेशन करणे म्हणजे काय, आपण काल पण फॅक्टरायझेशनवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. 1 मायनस साइन एक्स आहे ना, याला काय करते मी 1 मायनस साइन एक्स, याला जर सपोज आपण 1 प्लस साइन एक्सनी मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हे काय होणार a मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी काय होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, 1 मायनस साइन स्क्वेअर. आता व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, आपलं काय होऊन जाणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स झाला की आपला प्रश्नच मिटला, कॉस स्क्वेअर एक्स आला, राईट ना. सो ते काय होणार बघूया आपण. हे आता झालं हे 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स, इथे काय आलं आपलं. सो इट इज वरती पण मल्टिप्लाय झालं होतं 1 प्लस साइन एक्स and this will be 1 plus sin x. Okay, so 1 plus sin x by cos square x ते आपण इझिली सॉल्व करू शकतो, राईट ना. 1 plus sin x by cos square x dx कसं सॉल्व करू शकतो बघा. ओके, 1 अपॉन, आता बघा याला सपोज जर माझं 3/5/2 आहे तर याला मी काय लिहिते 3/2 प्लस 5/2. असं करून जसं हे सॉल्व करू शकतो ते पण जाणार इझिली. ओके, 1 अपॉन cos square x sin x साइन एक्स, तर कॉस स्क्वेअर एक्सला मी 2 टाइम्स लिहिते, कॉस एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स dx. ओके, व्हॉट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, इट इज सेक स्क्वेअर एक्स प्लस, आता साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स काय झाला टॅन एक्स झाला, टॅन एक्स, आणि 1 अपॉन कॉस एक्स काय झाला सेक एक्स. हे स्टार्टिंगला लिहिते सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके ओके, सो इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स आपल्याला माहिती आहे काय इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स, इट इज टॅन एक्स. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, इट इज सेक एक्स. ओके, सो सेक एक्स प्लस सी, डोंट फॉरगेट टू राईट द प्लस सी. ओके, सो आपल्याला हे आन्सर भेटेल. आता तुम्ही म्हणाल की हे आपण आयडियाज म्हणजे आपल्याला कसं चालेल. ओके, आपल्याला एक नंतरचा पण प्रॉब्लेम सांगते याच टाईपचा. सो आता हे कसं समजेल आपल्याला की असं करायचं, आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं की बघा आता बेसिक आयडेंटिटी आपली साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे. तर त्या आयडेंटिटीमुळे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आपल्याला नेक्स्ट भेटणार आहे, आयदर साइन स्क्वेअर एक्स और कॉस स्क्वेअर एक्स भेटणार आहे.
ओके, त्याच्याच्यानी आपल्याला हे यूज करायला इझी पडतं. म्हणजे आयदर इथे 1 मायनस साइन एक्स असू द्या किंवा 1 प्लस साइन एक्स और 1 मायनस कॉस एक्स और 1 प्लस कॉस एक्स असलं तर आपल्याला फॅक्टरायझेशनच करायचं आहे. वरती न्यूमरेटरमध्ये काहीही असलं आणि खाली ही टर्म आली की आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. याचा मी प्रॉब्लेम सांगते तुम्हाला. ओके, सो दॅट हे आपलं मेथड आपल्याला समजून जाणार, हेच यूज करायचं आहे. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्स. ओके ओके, आताच मी सांगितलं तुम्हाला, त्यानुसार जर आपण स्टार्ट केलं हे तर आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरायझेशनच करायचं आहे. ओके, सो कॉस एक्स 1 मायनस कॉस एक्स. ओके, फॅक्टरायझेशन 1 प्लस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स. ओके, सो हे असू द्या कॉस एक्स प्लस हे बघा वरती केलं तर काय होतं, हे कॉस एक्स आणि दिस विल बी कॉस स्क्वेअर एक्स. ओके, 1 प्लस 1 मायनस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स काय होणार आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, आता 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज व्हॉट, इट इज साइन स्क्वेअर एक्स. सो दिस विल बी कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स. ओके, सो दिस विल बी dx. ओके, आता अगेन मगाशी सारख्या टर्म्स आपण सेपरेट लिहूया, आपल्याला कुठे ना काही तर भेटूनच जातं ते. ओके, आता हे आहे कॉस एक्स बाय साइन एक्स. ओके, इंटू 1 अपॉन साइन एक्स. ओके, मी साइन स्क्वेअर एक्सला काय लिहिलं, साइन एक्स लिहिलं, प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स बाय साइन स्क्वेअर एक्स. ओके ओके, आता कॉस एक्स बाय साइन एक्स काय झालं आपलं, कॉट एक्स, आणि 1 अपॉन साइन एक्स काय आहे, कोसेक एक्स, आणि हे झालं कॉट एक्स. ओके, प्लस हे झालं कॉट स्क्वेअर एक्स. ओके, dx. ओके, तर आता कोसेक एक्स प्लस कॉट एक्स याचं आपल्याला इंटिग्रेशन आहे, राईट ना. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस वन, मायनस कोसेक एक्स, राईट ना. पण आपल्याकडे कॉट स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन अवेलेबल नाही आहे. ओके, तर आपल्याकडे कशाचं इंटिग्रेशन अवेलेबल आहे, कोसेक स्क्वेअर एक्सचं. कशाचं अवेलेबल आहे, कोसेक स्क्वेअर एक्स. तर मला त्या कॉट स्क्वेअर एक्सला काय करायला लागणार, शिफ्ट करायला लागणार. कशामध्ये, कोसेक स्क्वेअर एक्सनी. तर काय होणार, कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, सो आय विल राईट हिअर, हे झालं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स dx असं द्या, प्लस हे काय झालं, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, dx. सो दिस विल बी सेपरेट करा किंवा नाही लिहिलं सेपरेट तरी चालेल. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ dx. इथे पण dx लिहायचं झालं, मायनस 1 इंटू dx इज वॉट, dx इटसेल्फ. सो इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज वॉट, मायनस कॉट एक्स dx. ओके, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स, व्हॉट विल बी द इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. काय होतं इंटिग्रेशन ऑफ कोसेक, एक मिनिट, सॉरी, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, हे काय आहे आपलं, दिस इज कोसेक एक्स, राईट ना, कोसेक एक्स. ओके, व्हॉट, बिकॉज डिफरेंशिएशन ऑफ कोसेक एक्स इज व्हॉट, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस आलं, निगेटिव्ह आहे. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स, इट इज मायनस कॉट एक्स. Okay, and what is the integration of dx, you will get minus x plus c. Okay, so this is the answer. Okay, so लक्षात घ्या, आपल्याला हे कसं फाइंड आउट करायचं. जसे जसे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार, यू विल बी परफेक्ट इन दिस वन. ओके, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कशाचं इंटिग्रेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. नाहीतर आपण इथेच कन्फ्यूज होतो की मी हे कॉस एक्स बाय साइन स्क्वेअर एक्स आलं, याला कसं लिहू, कॉस एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स लिहू का, कारण की 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स पण होणार. पण ते आपल्याला जसं लक्षात घेतलं, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की आपले फॉर्म्युले रोज बघा. रोज फॉर्म्युले आपण जर बघत राहिलं हे, तर आपल्याला काय होणार, ते आपल्या डोळ्यासमोर येणार की मी हे असं लिहिलं पाहिजे की मला त्याचं हे असं असेल तर मला त्याचं इंटिग्रेशन इझिली फाइंड आउट करता येणार. ओके, सो अदर थिंग वी विल कंटिन्यू इन द क्लास. थँक्यू.